ओम श्री बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा देवी संदेश मिळालेला असेल तर तुम्ही तुमचे दुःख आता मागे सोडून आनंद साजरा करा, कारण आता हीच ती वेळ आलेली आहे जेव्हा तुम्ही तुमची प्रत्येक अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. तसेच आयुष्यामध्ये आता तुम्हाला एक मोठा चमत्कार देखील दिसणार आहे आणि तुम्हाला मोठी गोड बातमी देखील मिळेल. म्हणून जर आज हा संदेश तुमच्या समोर आलेला असेल तर या संदेशाला तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. भगवंत तुम्हाला वारंवार इशारा देत आहेत की आता मात्र तुमच्या मार्गापासून तुम्ही विचलित होऊ नका, कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने उजळून निघेल. माझ्या प्रेमळ भक्ता, हा सामान्य संदेश नाही तर हा एक अतिशय देवी संदेश आहे. कधी कधी आयुष्यात असेही तुमच्या क्षण येत असतील जेव्हा तुम्हाला वाटत असते की कोणीतरी तुम्हाला पाहत आहे, कोणीतरी तुमचे मात्र ऐकत आहे, असे देखील तुम्हाला नक्कीच वाटत असेल. तर प्रेमळ मित्रांनो, भगवंत तुमच्यावरती नजर नेहमी ठेवून असतात. म्हणून जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला दुःख आणि चिंता होत असेल तर तुम्ही तुमची चिंता सोडा. बाळूमामांचा आजचा हा संदेश तुम्ही दुर्लक्षित न करता तुमचा किमतीचा वेळ देऊन पुढे हा संदेश नक्कीच ऐकावा. भगवंत म्हणतात, माझा प्रत्येक शब्द तुमच्या आत्म्यापर्यंत थेट पोहोचेल आणि त्याकडे दुर्लक्ष करणे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. ही अशी संधी आहे की ती मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधी भासणार नाही. म्हणून ही संधी गमावण्याची चूक अजिबात तुम्ही करू नका. हा तुमच्यासाठी देवाचा संदेश आहे की सर्वप्रथम तुमच्या सर्व चिंता सोडून द्या आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या मनाच्या खोलीतून हा क्षण अनुभवा, कारण आता तुम्ही जे काही ऐकणार आहात ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. जेव्हा जेव्हा गुरुमाऊली तुम्हाला काही सांगत असतात ना, तेव्हा ते संकेत तुम्हाला पाठवत असतात, त्यात काही खास कारण लपलेले असते. म्हणूनच वारंवार म्हणतो की हे संकेत तुमच्या अंतरंगाच्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रथम तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण अनेकदा तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधता, पण प्रत्यक्षात ती उत्तरे मात्र तुमच्या आत असतात. जर तुमचा भगवंतांवर खराखोरा विश्वास असेल तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा. आणि जर तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले नसेल तर आत्ताच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, तुम्हाला सध्या असं वाटत असेल की तुमची इच्छा पूर्ण होण्यास आता मात्र खूप उशीर होत आहे, परंतु हा विलंब फक्त यासाठी आहे कारण तुम्हाला सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट गोष्टी मिळवण्याची खात्री आहे आणि तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्र देखील नक्कीच मिळतील. तुम्ही एकटे नव्हते, तुम्ही एकटे नाहीत देखील, आणि आता मात्र तुम्ही कधीही एकटे राहणार नाही. भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहेत, ते तुमच्या सोबत चालतात. हे नक्कीच त्रास, समस्या हे सर्व तुम्हाला ओळखण्यासाठी होते की तुमचा खरा कोण आहे आणि तुमच्या सोबत असलेला खोटा आहे की खरा. अर्थात प्रत्येक गोष्टी या मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेच घडत असतात. म्हणून अजून जर तुम्हाला चिंता होत असेल तर मग मात्र आता तुम्ही तुमची चिंता दूर प्रथम करावी. प्रत्येक अडचण तुम्हाला एक नवीन धडा शिकवून जाते, तुम्हाला एक नवीन दिशा दाखवते. प्रत्येक अंधारानंतर एक नवीन सकाळ नक्कीच येते. प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहेत ना, त्या फक्त तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी आहेत. तुमचा चांगला वेळ आता मात्र आलेला आहे.
तुम्ही करत असलेले सर्व कष्ट भगवंत पाहत आहेत. बाकी आता सर्व काही तुमच्या आयुष्यात उत्तम होणार आहे. भगवंत तुम्हाला ते सर्व देतील जे तुम्ही त्यांचा विचारही कधी केलेला नसेल. पण यासाठी तुम्हाला तुमच्यावरती आणि भगवंतांवरती विश्वास मात्र मजबूत ठेवावा लागेल. कधी कधी तुम्ही घाईत असता, तुम्ही धीर गमावता, पण लक्षात ठेवा, संयमाचे फळ हे नेहमी प्रथम गोड असते. सर्वोत्तम फळ फक्त त्यांनाच मिळते ज्यांना वाट पाहायची आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणीही तुमचे ऐकत नाही, तेव्हा हे शब्द लक्षात ठेवा, कारण बाळूमामा नेहमीच तुमच्या सोबत आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, हे गुरुमाऊली तुम्हाला जे हवे ते नक्कीच देतील. बाकी हे शक्य आहे की सध्या सर्व मार्ग तुम्हाला अस्पष्ट वाटत असतील, गंतव्यस्थान खूप दूर वाटत असेल, परंतु गुरुमाऊली प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहेत. तुमचे धैर्य म्हणूनच तुम्ही मात्र आता गमावू नका. तुम्ही ज्या प्रेम, यश, आनंद आणि समृद्धीचा शोध घेत आहात ते कोणत्याही क्षणी तुमच्याकडे येण्यास आता तयार आहे. तुमचे नशीब कोणत्याही क्षणी वाढू शकते, बदलू शकते. तुम्हाला तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवावी लागेल. तुमच्या मनात विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. अशी वेळ येत आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंदाचा वर्षाव होईल. लक्षात ठेवा, हा संदेश फक्त शब्दांचा एक भाग नाही, तर तो एक वचन आहे. एक वचन आहे जे तुम्हाला तुमच्या सर्व मोठ्या यशाकडे, प्रेमाकडे आणि समृद्धीकडे घेऊन जाईल. म्हणून हा संदेश तुम्ही अजिबात पाहून कानाडोळा करू नका. भगवंत म्हणतात, आता तुमच्या उज्ज्वल भविष्याचा काळ खूप जवळ आलेला आहे. कारण तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत होता ना, तो काही पावले दूर आहे. बऱ्याचदा तुम्हाला असेही वाटत असेल की तुमच्या प्रार्थना भगवंत कधीच ऐकत नाहीत, परंतु हे सत्य नाही. समजून घ्या, भगवंत कधी कधी आपल्या प्रार्थना, आपले दुःख ऐकत नसतात. कारण भगवंतांना माहिती आहे की तुम्ही त्या दुःखांचा सामना नक्कीच योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणूनच आता मात्र तुम्हाला त्या दुःखांचा सामना करायचा आहे. कारण ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य असतील त्या गोष्टी मात्र हे गुरुमाऊली आपल्यासाठी शक्य करीत असतात. पण जी गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे त्या गोष्टीला तुम्ही अशक्य जर मानत असाल तर भगवंत कधी तुम्हाला साथ देणार नाही. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर आपलं मात्र बनवू शकणार नाही. बाकी तुम्ही जगा इतकं की तुम्हाला तुमचं आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न तुम्ही तुमचे इतके करा की परमेश्वरांना देखील देणे मात्र भागच पडेल. मित्रांनो, सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगता येतो. आणि असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर तुम्हाला मिळते, परंतु आयुष्यभर त्याची तुम्हाला परतफेड करावी लागेल. म्हणून कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर मात्र कधीही घ्यायची नसते. बस एवढंच खरे. नामस्मरण करीत असताना तुम्ही मला पाहत नसला, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे माझे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात तुमचे मन ठेवावे हेच बाळूमामांचे खरे दर्शन आहे. शेवटी मामा म्हणतात, नामाला शरण जा, कारण मी नामाहून वेगळा नाही. नामातच तुम्ही प्रथम मला पहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, जिथे चुकते तिथं खरं बोलण्याची हिंमत तुम्ही ठेवली पाहिजे. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुमच्या समाधान मिळेल. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर लोकांचा विचार करण्यापेक्षा प्रथम तुम्ही तुमच्या मनाचा विचार करा. कालचक्र निसर्गाचे लहानपणी वेळ आहे पण ताकदही आहे, परंतु जवळ पैसा नाही.
तरुणपणी ताकद असते, पैसा असते, पण वेळ मात्र थोडाही नसतो. आणि म्हातारपणी पैसा आहे, वेळ आहे, पण ताकद नाही. निसर्गाला तोड नाही. म्हणून आहे तो दिवस सुखात व आनंदामध्ये तुम्ही जगा. कारण जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणार, त्यापेक्षा जास्त आता मात्र तुमची चिंता वाढत जाईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम आता मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जे घडते आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या मनानुसारच घडत आहेत. म्हणून सारखी सारखी चिंता करणं आपण मात्र सोडून द्यावे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. एवढंच आपल्याला भगवंत म्हणतात. बाकी कोणतीही कार्य अडथळ्याशिवाय कधीच पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात ना, त्यांनाच यश भगवंत देतो. म्हणून तुम्ही मात्र संयम ठेवून तुमचे कार्य करत चला. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून मात्र तयार झालेला नाही. म्हणून यश जर तुम्हाला प्राप्त जास्त काळ करायचं असेल तर तुम्हाला प्रथम कष्ट करावे लागतील. कोणतीही कारण असो, कोणतेही कार्य असो, जास्त चिंता करू नका. जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन करा. मित्रांनो, 100 याग केले म्हणजे चंद्र होतो. चंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि श्री विष्णूंच्या 7 पट ताकद शंकरात आहे आणि शंकराच्या 100 पट ताकद अर्थात श्री सागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या 1000 पट ताकद नक्कीच नवनारायणात आहे आणि नवनारायणच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि नक्कीच विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे. आणि हे नक्कीच माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला मात्र अंतच नाही. त्याला अनंत म्हणजेच श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामांचे भक्त होणे ही काही साधी सोपी गोष्ट अजिबात नाही. ही पदवीही नाही, हुद्दाही नाही, तर तो एक मिळालेला आपल्याला जन्म आहे. हवे तर पुनर्जन्म तुम्हाला म्हणता येईल, ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची आपल्याला परवानगी बहाल केलेली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपण प्रत्येकाकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. बस एवढीच गोष्ट आम्ही मात्र तुम्हाला नक्कीच म्हणत आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काही असो अथवा नसो, पण आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण सतत आपल्या तोंडी ठेवलं पाहिजे. यशस्वी तर भरपूर जण असतात, परंतु समाधानी इथे फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय जरी असला तरी देखील समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. आणि जो व्यक्ती प्रथम त्याच्या मनाने जिंकत असतो त्याला मात्र कधीही चिंता नक्कीच होणार नाही. म्हणून काही इथे आपले नाही आणि काही इथे आपले राहणार नाही. म्हणून व्यर्थेची चिंता सतत करण्यापेक्षा आपण सतत भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करावे. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही. तू तर बाळूमामांचा योद्धा आहेस. थोडं सुद्धा खचायचे नाही, कारण बाळूमामांचा तू बाळ आहेस. आता मागे मात्र तुम्ही कधी देखील नक्कीच फिरायचे नाही. प्रेमळ मित्रांनो, नेहमी भगवंतांना म्हणा, हे गुरुमाऊली, तुम्ही भेटाल म्हणून मी तुमची वाट पाहीन. तुम्ही बोलाल म्हणून मी तुमचे नाम घेईल. तुम्ही नक्कीच रागवला म्हणून दूर तरी मी तुमच्या कसं जाईल. हे गुरुमाऊली, मी तुमचा आहे आणि सदैव मी तुमचाच राहील. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर देखील कोणीतरी पुढे मात्र विचार केलं पाहिजे. आणि जीवनात चांगल्या माणसांना कधी देखील तुम्ही शोधत बसू नका, कारण तो एक पद्धतीचा व्यर्थ वेळ आहे. स्वतः तुम्ही चांगले बना, स्वतः लोक तुम्हाला शोधत नक्कीच येतील. बाकी प्रेमळ मित्रांनो,
भगवंतांना प्रार्थना करीत असताना एखादी करावी तर ती पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा असते. आणि सगळंच आपण भगवंतांना मागितले आणि जर भगवंताने दिलं तर तुम्ही नक्कीच काय करणार समजून घ्या. एखादी गोष्ट भगवंतांना मागितल्या जर तुमच्याकडे ती गोष्ट आली तर पुन्हा मात्र तुमची अपेक्षा नेहमी वाढत असते. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम समजून घ्यावे ते म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत तेवढ्याच गोष्टीमध्ये तुम्ही मात्र सुखी आणि आनंदी राहून आयुष्य नक्कीच जगत चला. अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता शिखरावर पोहोचवते एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील हे गुरु माऊली. नक्कीच आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायमस्वरूपी उत्तम कर्म करीतो त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच भगवंत त्याच्या सोबत असतात. बाकी कधी कधी वेळ खराब असते परंतु आपली वेळ नाही. म्हणूनच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे वेळ किती जरी असली तरी देखील वेळेनुसार बदल मात्र तुम्ही तुमच्या कामामध्ये करा, स्वतःमध्ये करा. अन्यथा जसा आजचा दैनिक सकाळ उद्या रद्दीत पडलेला असतो नक्कीच तशी वेळ येऊ तुम्ही मात्र स्वतःवर देऊ नका. बाकी अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी जरी आल्यात तर तुम्ही मात्र त्या अडचणींपासून मुळीच दूर भागू नका. गुरुमाऊली म्हणतात नक्कीच जेवढं जास्त तुम्ही तुमच्या अडचणींपासून पळून जाल तेवढीच ती अडचण तुमचा पिछा करेल. म्हणून काही ते आपले नाही आणि काही नक्कीच राहणार नाही. बाकी आत्मीयतेने बोलवाल तर मी नक्कीच इथे आहे. सुगंध नाही तर हवेची नक्कीच मी झुळूक माझी ओळख आहे. आणखी काय अनुभव देऊ मी मात्र गेलेलो नाही इथंच आहे. बस हम गया नाही अभी भी जिंदा आहे. प्रेमळ मित्रांनो समजून घ्या आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे आणि तुमच्याजवळ उमेद आहे तर तो कधी तुम्ही नक्कीच मानू नका. समजून घ्या तुमच्याजवळ जर उमेद असेल तर तुम्ही कधी हरू देखील शकणार नाहीत. बस एवढंच खरे. सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधी देखील आपल्याला भेटत नसतो. बस एवढंच खरे. बाकी मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये जेवढं प्राप्त करायचं आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आपल्याला भगवंत वेळ आल्यानंतर देऊन जातील. म्हणून आपण बाळूमामांच्या चरणी एवढंच म्हणावे की हे गुरु माऊली, जेवढं तुम्ही आपली या बाळकाशी दिलेले आहात बस तेवढंच आमच्यासाठी उत्तम आहे. जास्तीची अपेक्षा करणं हे देखील धोकादायक असतं. कारण दिले भगवंतांनी जेवढं आपल्याला त्यामध्ये आनंदी आपण मात्र राहायला शिकलं पाहिजे. बाकी तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडून न घालवायला तुम्हाला मात्र तुमची इच्छा नाहीशी करावी लागेल. कोणतीही वस्तू मिळवावी ही बुद्धी नाही ठेवू, अर्थात हाव सोडावी लोकांनी नक्कीच पूर्णत्व. लोकांनी मात्र आस नक्कीच सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटलं म्हणजे कुठलं दुःख. अर्थात जो झाले जे होत आहे आणि नक्की जे होऊन जाईल ते प्रत्यक्ष भगवंतांच्या अर्थात इच्छेनुसारच होत आहे असे मान्य. याला अखंड भगवन नामस्मरण नक्कीच म्हणता येईल. आणि तुमचे विचार अर्थात आपली विचार करण्याची पद्धत आपले भविष्य पूर्णत्व सुरक्षित करीत असते. बस एवढंच एक मोठं सत्य आहे. काही इथे तुमचे नाही आणि काही नक्कीच इथे मात्र आता तुमचे राहणार नाही. एवढीच जीवनाची एक मात्र मोठी नक्की सत्यता आहे. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. एवढं मात्र नक्कीच खरे. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. जगायचं म्हटलं तर दुःख भरभरून असणार. ठेच लागणार म्हणून अर्थात चालणं का सोडायचं. दुःख आहे म्हणून
आपण आपले जगणं का सोडायचं, दुःखात आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडता नाही दुसऱ्याला नेहमी हसवायचं, यालाच खरोखर जगणं असे नाव दिलेले आहे. बाकी बाळूमामांची केलेली कोणतीच सेवा वाया मात्र कधीच जात नसते. प्रत्येक सेवेचे फळ हे गुरुमाऊली आपल्याला देतात. काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणार. गुरुमाऊलींना तुम्ही भरपूर जास्त प्रिय आहात, म्हणूनच आज हा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला त्यांनी निवडलेले आहेत. प्रथम आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावे ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर तुमच्या मनाविरुद्ध घडत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही तिथल्या तिथे सोडून द्या. कारण जी गोष्टीचा आज सध्या तुम्ही विचार करत असाल ती गोष्ट मात्र क्षणाक्षणाला बदलत असते. बस एवढंच खरे. मेलेल्या माणसाचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात, पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना कोणता अर्थात अंत्यसंस्कार करता येतं ना 4 माणसं, मन मात्र सांभाळायला येत असतात. अशा क्षणी आपण फक्त बाळूमामांना हाक मारावी, कारण जिथे कोणी नसेल तुमच्या सोबती तिथे असतील तुमच्या पाठीशी नक्कीच हे गुरुमाऊली. बस एवढंच आपण प्रत्येकाला लक्षात मात्र ठेवायचं आहे. आणि कोणी कौतुक करो या नक्कीच टीका लाभ हा होतच असतो, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका मात्र सुधारण्याची मोठी संधी देत असते. आणि जो व्यक्ती योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये सुधारत असतो तो मात्र नक्कीच आनंदी राहू शकतो. बाकी जोपर्यंत तुमच्या मनाला आशेचे पंख नक्कीच आहेत, असे अर्थात अंतःकरणात जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा मात्र तुमचाच आहे. बस एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आपण मात्र नक्कीच घाबरू नये, कारण माणूस जेवढ्यात जास्त प्रमाणात घाबरतो, जेवढ्यात जास्त प्रमाणात भेटतो, त्यापेक्षा जास्त ते दुःख मात्र त्याला अजून जास्त नक्कीच पूर्णत्व सत्वत असतात. बस एवढंच खरे. खूप कमी लोक तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतील, पण खूप जास्त लोक तुम्हाला मात्र कटू अनुभव आणि शिकवण द्यायला नक्कीच येतील. पण आपण मात्र या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने नक्कीच शिकल्या पाहिजेत. बस एवढंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्याचे सत्य एवढंच आहे ते म्हणजे खूप कमी लोक तुमच्यासाठी सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात आणि खूप जास्त लोक तुम्हाला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात. परंतु माणसाने ते देखील स्वीकार केलं पाहिजे. बाकी शरीरात मात्र सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, वाणी, वागणूक, संस्कार, विचार आणि चारित्र्य. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व काही उत्तम आहे ना, तो मात्र जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. बाकी समोरच्याला आदर देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा त्याचा सन्मान असतो. खूप चटके सहन केल्यानंतर कडकपणा येतो, मग तो चहा असो किंवा एखादं आयुष्य असो. बाकी थोडे वेडापणा देखील अर्थात वेडेपणाही असावं जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद मात्र तुमच्याकडून हिरावून घेतो. एका ऐशवेशी दिवसामागे संघर्षाची आणि त्यागाची अनेक वर्ष नक्कीच असतात. ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी असतात. मन एकदा जरी आपलं जुळलं की सहज मात्र प्रत्येकजण आपलं होऊन जातील. म्हणूनच प्रत्येक गोष्टी ही मात्र आपल्या मनावरती अवलंबून आहे. आणि जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करीत असतात ना, त्यांच्या आयुष्यातला आनंद मात्र अर्थात हे गुरुमाऊली कधी देखील कमी करत नसतात. एवढंच. बाकी क्षण कधी आपल्याला हसवतील तर कधी रडवतील. क्षण हे आयुष्याच्या झाडावरून पानांसारखे पडत असतात. दुसऱ्याच्या झाडात चुकाचे झाड लावले अर्थात समजून घ्या, दुसऱ्याच्या दारात चुकाचे झाड लावले की आनंदाचे फळे आपल्या मात्र दारात नक्कीच पडतात. बाकी ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं तर काही नाही, आणि जे होते ते कधी आपण ठरवलेलेच असते असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हटलं जाते. मनाला फार मोकळे मात्र आपण सोडायचं नाही आणि फार आखडून देखील ठेवायचं नाही.
कारण मन फार मोकळे सोडले तर लोक मात्र त्याचा गैरफायदा घेतात आणि आखडून ठेवले तर मग घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग आपण मात्र करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची कधी पाळी मात्र येणार नाही. नाती अशी असावी ज्यावर अभिमान नक्कीच असावा. काळ जेवढा विश्वास होता तेवढाच आज देखील असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, मनात ते असतं अर्थात जे आपलेपणाची जाणीव आपण प्रत्येकाला करून देतो. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तोपर्यंत तुम्हाला मात्र तुमचे नाव आहे, नाहीतर तुम्हाला लांबूनच सलाम आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून नक्कीच चालायचे. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच योग्य पद्धतीने माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा प्रथम नक्कीच विचार करतात. आयुष्यात अशाच माणसानं तुम्ही निवडत चला जो सुखात तुमच्या मागे आणि दुःखात तुमच्या पुढे नक्कीच उभा असेल. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणती सकाळ आपल्यासाठी वाईट नसते, अर्थात कोणताही दिवस तुमच्यासाठी अशुभ नसतो. सकाळ म्हणजे नवीन क्षणाची सुरुवात असते. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणाचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखीन सुंदर बनवणे असते. बाकी काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे मात्र महत्त्वाचे नाही तर असणे हे प्रथम महत्त्वाचे असते. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची कधी गरज नसते. बाकी चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारी लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दांतही आणि आयुष्यातही. माणसं अवघड नसतात तर ती मात्र वेगळी असतात. हे एक साधं सत्य समजून घेतल्यास आपण अनेक नाती जतन मात्र करू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट जर आपण मनावर घेत गेलो तर आपल्याला आयुष्यभर रडत बसावं लागेल. म्हणून जो जसा आहे ना त्याच्यासोबत तसंच आपण वागलं पाहिजे. पण वाईट कर्म चुकूनही आपण मात्र करायचे नाहीत. मित्रांनो, जीवनात संयम राखाल तर तुमचे अस्तित्व कधीच कोणी संपवू शकणार नाही. म्हणून संयम ठेवणे हे प्रथम महत्त्वाचे आहे. काहीही झाले तरीही प्रथम मात्र माणसाने संयम ठेवावे. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायमस्वरूपी संयम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतो त्याला मात्र वेळ आल्यानंतर इतके मिळते ज्याची त्याने कधी कल्पना देखील केलेलं नसेल. म्हणण्याचा अर्थ आणि सांगण्याचा अर्थ एवढंच आहे. प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने असं संयम ठेवून आयुष्य जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जास्त प्रमाणात दुःख आणि अडचणींचा सामना करावा मात्र लागणार नाही. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकटे आणि अडचणी या तर येतच असतात. पण आपण मात्र ठरवायला हवं आपल्याला दुःखामध्ये आनंदी राहायचे आहे अथवा नक्कीच सुखी राहायचं आहे. कारण चूक अर्थात तुमच्या मनावरती अवलंबून आहे. माणसाकडे कितीही धन असले, कितीही संपत्ती असली, जर त्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहायचं असेल तर त्याला मात्र त्याची मनस्थिती प्रथम योग्य ठेवावी लागेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आपण मात्र प्रथम आपली मनस्थिती नक्कीच योग्य ठेवावी. बस एवढंच आता मात्र तुम्हाला देखील स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे कधी महत्त्वाचं नाही, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून तुम्ही स्वतःची वाट कशी काढली हे अनुभव अर्थात खऱ्या अर्थाने तुमचे जीवन संपन्न आणि प्रसन्न करतात. समजून घ्या, जो व्यक्ती जास्त प्रमाणात अनुभव ज्या व्यक्तीला जास्त प्रमाणात अनुभव येत असतात ना, तोच व्यक्ती जास्त प्रमाणात पुढे नक्कीच जात असतो आणि त्याच्या आयुष्यात सुखी देखील तो जास्त प्रमाणात राहत असतो. म्हणूनच काहीही झाले तरी आपण मात्र आता चिंता आणि काळजी करणं पूर्णत्व सोडून द्यावे.
बस एवढंच. जीवनात संयम राखाल तर तुमचे अस्तित्व कोणीच कधी संपू मात्र शकणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने संयम मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, कितीही वादावादी झाली, कितीही दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आली, तरी देखील तुम्हाला मात्र एकच गोष्ट प्रथम स्मरणामध्ये ठेवायचे, ते म्हणजे जितकं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात, जेवढ्या गोष्टी तुमच्यापासून भगवंतांनी नक्कीच लांब नेलेल्या आहेत, त्यापेक्षा जास्त गोष्टी ते तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून जर जीवनामध्ये दुःख, संकटे आणि अडचणी यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, तर प्रथम मात्र तुम्ही तुमच्या मनामधली काळजी ही मात्र सोडून नक्कीच दिली पाहिजे आणि ती द्यायलाही हवी. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. शांत राहा, कारण काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मात्र राहणार नाही. प्रथम प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला एका क्षणी मिळणार नाही, पण ज्या क्षणी मिळणार अर्थात त्या क्षणी मात्र भरपूर उत्तम गोष्टी तुम्हाला मिळणार. म्हणून अजूनही जर तुमच्या मनामध्ये चिंता असेल तर ती चिंता आपण मात्र नक्कीच आता पूर्णत्व दूर ठेवावे. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही कधी जाता येत नाही. भल्यासाठीच होते सारे हे मात्र कळत असूनही कुणाला लगेच मात्र मनाला कधी पटत नाही. बाकी मित्रांनो, आयुष्याला जर तुम्हाला चांगले वळण द्यायचे असेल तर चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची गरज प्रथम नक्कीच असते. बाकी वाटतात तितक्या तर सोप्या कधीच नसतात कर्तव्याच्या वाटा. बाकी काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तर तेव्हा समजतात जेव्हा एखादी ठेच पायाला नाही तर आपल्या काळजाला लागते. बाकी नक्कीच मातीतला ओलावा मूळ पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा तुमचे मात्र नाते नक्कीच जपवून ठेवतो. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधी देखील पडणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही तिसरं नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. आणि तुम्ही तुमचे विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर देखील कोणीतरी विचार नक्कीच केलं पाहिजे. बाकी सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात मात्र निघून जावं. एवढंच करे. वेळ जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा तुम्ही कोणाला तुमचा वेळ देताना तेव्हा त्यातला तुम्ही तुमच्या जीवनातला तो त्याला क्षण देता जो परत कधीच तुमच्याकडे येणारा नसतो. बाकी मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदच आनंद आपल्याला दिसतो. आनंद हा तर सारखाच आहे, पण ज्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे अर्थात त्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे नक्कीच आहेत. मित्रांनो, दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती तुम्हाला मात्र ठेवावी नक्कीच लागते. आजची परिस्थिती उद्या मात्र तशीच कधी राहणार नाही. बस जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार आहे. शांत राहा. आयुष्याच्या प्रवासात कधी सुख कधी दुःख या गोष्टी मात्र येतच राहतील. मग तुम्हाला आता प्रथम ठरवावं लागेल, ते म्हणजे तुम्हाला कुठे लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे सुख येऊ अथवा दुःख येऊ, या प्रत्येक गोष्टी आपल्याला मात्र स्वीकाराव्याच लागतील. बस एवढेच खरे. प्रेमळ मित्रांनो, एखादी गोष्ट जर तुमच्या मनाला लागलेली असेल तर त्या गोष्टी लगेच तुमच्या मनावरती घेऊ नका, कारण ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून अजूनही जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही मात्र तुमची चिंता सोडून पूर्णत्व दिली पाहिजे. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. सुखाच्या शोधात लोक
आयुष्यभर वनवन फिरतात आणि दमल्यावर मात्र त्यांना जाणीव होते की समाधानातच खरे सुख आहे. बस एवढंच खरे. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये जेव्हा मनुष्य वृद्ध होतो अर्थात म्हातारा होतो तेव्हाच त्याला समजून जाते की आयुष्यामध्ये जे काही आपण भाग अर्थात पळतोय त्या प्रत्येक गोष्टी व्यर्थ आहेत. समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मात्र मिळूनच जातील, पण त्यासाठी मात्र आपण प्रथम कष्ट नक्कीच आपल्याला पूर्णत्व करावे लागतील. चला, हे असे सत्य आहे जे कधीच आपण गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. समजून घ्या, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने तुमची स्तुती केली आणि ती स्तुती तुम्ही मन लावून ऐकलात तर तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी राहाल. प्रथम प्रेमळ मित्रांनो, आनंदी जीवनामध्ये राहण्यासाठी स्वतःवरती आपण मात्र नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. बस एवढंच खरे. बाकी इतरांनी तुमची स्तुती करू अर्थात इतर तुमचं नक्कीच पूर्णत्व निंदा करू. तुम्हाला मात्र प्रथम आनंदी राहण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. माणसाने प्रथम शांत राहावं, कारण जो व्यक्ती कायम शांत राहू शकतो आपल्या मनाला अर्थात स्वतःच्या मनाला जो व्यक्ती कंट्रोल करू शकतो तो मात्र आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीमध्ये आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगू शकेल. बस एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कायम आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या हातामध्ये कितीही लाखोंचं किंवा करोडोंचं घड्याळ जरी घालत असला तरी देखील त्यावर दाखवणारी ही वेळ मात्र भगवंतांच्या हातामध्ये नक्कीच आहे. म्हणूनच आपण प्रथम भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने केली पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या गमावलेले आहेत त्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. फक्त तुम्हाला मात्र आता संयम प्रथम ठेवावं लागेल. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं ही मात्र जास्त सुख आपल्याला देऊन जात असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, समजून घ्या, किरण मग तो सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातल्या सर्व अंधकाराला निश्चिंत संपवित असतो. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, तो नवीन आशा आणि नवीन दिशा घेऊन येत असतो. बस एवढंच. बाकी आपलं बोलणं आयुष्यात भरपूर जास्त महत्त्वाचं ठरतं, कारण आपलं दिसणं हे फक्त आकर्षित मात्र इतरांना करू शकतं, मात्र आपलं बोलणं हृदयात मात्र स्थान मिळवतं. समजून घ्या, जे माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर प्रथम आनंद नक्कीच निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी मात्र कधी देखील होऊ देणार नाहीत. मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे मोगरा कितीही दूर असला तरी तो मात्र सुगंधच देणार आणि त्याचा सुगंधच येतो. तसेच आपली माणसे किती दूर असली तरी देखील त्यांची मात्र क्षणाक्षणाला आठवण येते. चालला गजर झालो अधीर, लागली नजर कळसाला, नक्कीच पंचप्राण झाले तल्लीन, पाहेन आता पांडुरंगाला. नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये माणूस कितीही कसला जरी असला तरी देखील भगवंतांच्या भक्तीशिवाय त्याच्या आयुष्यामध्ये दुसरा मात्र कुठलाच त्याला उपाय नाही. समजून घ्या, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या नक्कीच गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर नक्कीच आता तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. शांत राहा, कारण काहीही नक्कीच तुमच्या मनासारखे इथे घडणार नाही. बाकी जेवढं काय सध्या तुम्हाला इथे मिळालेली आहे ती प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या नक्कीच मनासारखी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवावी, ते म्हणजे काही आपले नाही आणि काही आपले राहणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही मात्र
आनंदी राहा. बस जेवढं तुम्हाला मिळते त्यामध्ये तुम्ही नेहमी नक्कीच उत्तम कर्म करीत राहा. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र स्मरणात ठेवावे. स्वभाव असा ठेवायचा की नक्कीच आपल्या सहवासाची जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव नक्कीच प्रत्येकाला भासली पाहिजे. बस एवढा मात्र उत्तम आपण आपला नक्की स्वभाव ठेवलं पाहिजे. बाकी निर्मळ मनाने अर्थात प्रेभो आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची मोठी देणगीच आहे. सुखादुःखाला अर्थात सावरशील ना. बस एवढे मात्र आयुष्यामध्ये आनंद हवे, समजून घ्या. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःखांचा कधी सामना करू शकणार नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे देखील कधी जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक दुःखाचा मात्र तुम्हाला सामना स्वतः नक्कीच करायचा आहे. बस एवढंच मनुष्याला आयुष्यामध्ये समजून मात्र प्रथम घ्यायचं आहे. नक्कीच बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार करणं हे केव्हाही आपल्यासाठी केव्हाही अति उत्तम आहे. आणि जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना सोबत अर्थात समजून तुम्ही घेत चला. जर दूर झाले तर आठवणीशिवाय शेवटी मात्र काही उरणार नाही. आयुष्यात खूप सारे जण येत असतात आणि जात असतात. प्रत्येकाला मात्र काही मिते आपण लक्षात ठेवायचं नसतं, पण जे तुमच्या सुखदुःखात सामील होतात ना त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी विसरायचं नाही. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही तुमचा विश्वास ठेवा, कारण योग्य वेळ आली की ते गुरुमाऊली इतकं तुम्हाला देणार. मागायला मात्र काही देखील उरणार नाही. जिद्द पण आपण अशी ठेवावी की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मात्र मिळाल्या पाहिजेत. बाकी पुढे काय होणार माहिती नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते मात्र परफेक्टच होईल. एवढंच आपण आपल्या मनामध्ये आत्मविश्वास मात्र ठेवलं पाहिजे. बाकी प्रामाणिक नाती ही पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाचे असतात. मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो ना, तसं तुमच्या शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला तुम्हाला एक मदतीचा हात असो. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या ते म्हणजे जेवढं तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच दिलेल्या आहेत. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर नक्कीच तुम्हाला प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. काहीही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला आता स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला अर्थात योग्य पद्धतीने नक्की समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काही हो अथवा न हो, परंतु प्रथम मात्र आपण स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा. भगवंतांची नक्कीच कृपा तुमच्यावर ती भरपूर आहे आणि भगवंत कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहेत. म्हणून आज जर तुम्हाला चिंता होत असेल तर ती प्रत्येक चिंता आपण मात्र पूर्णत्व सोडून द्यावी. कारण प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी उत्तम प्रमाणात आनंदी आहात आणि आनंद भरपूर प्रमाणात तुम्हाला भगवंत देत आहेत. बस एवढंच तुम्ही तुमच्या मनाशी सांगा. कारण मित्रांनो, भगवंत जेवढं काही आपल्याला देतात अर्थात त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच देतात. बस एवढं मात्र समजून घ्यावं. भावनिक होणं वाईट नाही, पण जर तुमचे भावनिक होणं मूर्खपणा ठरत असेल तर भावनिक होणे टाळण्यापेक्षा कोणासमोर भावनिक व्हायचं आणि कोणासमोर नाही हे मात्र तुम्ही प्रथम निवडायला शिका. ओंजळीत मावलेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर आपण प्रत्येकाने मात्र वाटायला शिकावं. बस एवढंच. तुम्ही किती आनंदात आहात त्यापेक्षा तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला देखील खूप महत्त्व असते. बाकी काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा मात्र योग्यच नक्कीच असतो. बाकी मित्रांनो, योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो. समजून घ्या.
ते म्हणजे काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये प्रथम तुम्हाला आनंदी नक्कीच राहायचं असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. शांत राहा. आयुष्याचा प्रवास असाच असतो. कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद, तर कधी नक्कीच सुख दुःख. अशा प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतच असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवावा लागेल. बस एवढंच आपल्याला स्मरणात ठेवायचे. अनुभव हा एक कठोर शिक्षक आहे, कारण तो प्रथम परीक्षा घेतो आणि नंतर आपल्याला धडे देतो. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच खरी मैत्री असते. बाकी मित्रांनो, कितीही गैरसमज झाले ना किंवा कितीही राग जरी आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पूर्ववत होते. ते मात्र नाते नक्कीच सुंदर आहे. जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही. चूक कणभर गोष्टीत लपलेली असते. फक्त मनभर मात्र तुम्हाला जगता आले पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. माणसांचे स्वभाव आपण मात्र कधी बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच ज्या गोष्टी तुम्ही कधी बदलू शकणार नाहीत त्या गोष्टींचा विचार करणे सोडून देणे उत्तम आहे. आयुष्यातील गुंता आणि चिंता यांना कधीच नसतो अंत. प्रश्न मात्र आपला आपण सोडवायचा. नेहमी पाठीशी असतो आपल्या तो भगवंत. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त तुम्हाला प्रथम सुख देऊन जातील. आणि आनंद हा तर सारखाच असतो, पण त्याला शोधण्याचे मार्ग हे मात्र वेगवेगळे असतात. भगवंत सांगतात, कोणाचीही परिस्थिती पाहून त्याची मात्र तुम्ही किंमत ठरवू नका आणि काढू नका, कारण वेळेत तितकी ताकद आहे की ती कोळशाला सुद्धा हिरा नक्कीच बनवते. बस एवढ्याच गोष्टी समजून घेतलं पाहिजे. आणि सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीत ते मात्र उठून दिसतात. मनुष्य फक्त आपल्या विचारानुसार आपले जीवन जगत असतो. पण प्रेमळ मित्रांनो, भगवंत तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यानुसारच प्रत्येक गोष्टी देत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी शांत राहा. ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मात्र आनंदी राहावं. कारण नक्कीच जो व्यक्ती कायमस्वरूपी आनंदी राहणे समजतो तो मात्र कधीही त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी नक्कीच पूर्णत्व राहणार नाही. बस एवढंच खरे. बाकी कोणी कुणाला काही द्यावे हे मात्र कधी कुणाची अपेक्षा नसते. फक्त आणि फक्त दोनच शब्द प्रेमाने मात्र बोलावे. बस एवढीच प्रत्येकांची अपेक्षा मात्र नक्कीच असते मित्रांनो. बाकी उमेदी मनाच्या उंबरट्यावरती अशी एक आशा आहे की जी नेहमी तुम्हाला दिलासा देऊन हळूच सांगते की सर्व काही चांगलंच होईल. सुखाच्या व्याख्या खूप आहेत, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजेच खरे सुख आहे. मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलेच नाही, कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत जाते. मग ते विचार असोत, दोष असोत किंवा आपले नक्कीच प्रेम असो. मित्रांनो, चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं, कारण जीवनातील गेलेला क्षण पुन्हा मात्र कधीच येत नसतो. म्हणून तिथल्या तिथे गोष्टी मात्र तुम्ही नक्कीच बोलून मोकळे व्हा. दुसऱ्याची विचारपूस करणे ही तर नक्कीच भावना जरी छोटी वाटत असली तरी देखील तिच्यात मात्र माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आणि जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये
जर तुम्हाला खरोखर जिंकायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. नक्कीच जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला हे गुरुमाऊली देतील. म्हणून अजून जरी तुम्हाला चिंता होत असेल ना तर नक्कीच ती आपण आपली चिंता सोडून द्यावी. बस जेवढं आपल्याला मिळते त्यामध्ये आपण प्रत्येकाने आनंदी राहून जगावे. कारण प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून प्रथम मात्र नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या. ते म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला भगवंतांनी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मात्र आनंदी राहून नक्कीच आयुष्य योग्य पद्धतीने जगायला शिका. आजचा संदेश इतका वेळ देऊन जरी तुम्ही ऐकलेली असाल तरीही नक्कीच मी तुमचे आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा आणि आजचा हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन जरी ऐकलेले असाल तरी देखील मी मात्र तुमचे मनापासून आभार मानतो. समजून घ्या, भगवंतांची भक्ती करत चला, भगवंतांचे नामस्मरण तुम्ही प्रत्येक क्षणी करत चला. ते म्हणजे जो व्यक्ती कायम भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करतो त्याचे मात्र आयुष्य नक्कीच योग्य पद्धतीने आनंदी होऊन जाते. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून जेवढ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत बस तेवढ्यामध्ये आपण मात्र समाधानी नक्कीच राहावं. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या दुःखाचे प्रथम मात्र कारण असते. म्हणूनच घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपे वाचून तळमळत राहणं हा एक भयान अनुभव असतो. सोबतीला जगणारा अर्थात फक्त अंधाराने न संपणारे तास अर्थात नक्कीच तास असतात. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र झालेल्या गोष्टी अर्थात प्रत्येक झालेल्या गोष्टी तुम्ही तिथल्या तिथे सोडायला शिका. कारण ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेल्या आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर अजूनही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी असाल तर प्रथम मात्र समजून घ्या, आयुष्यामध्ये आलेले दुःख हे तुमच्या विचारांमुळे नक्कीच तुम्हाला आलेले आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम मात्र तुम्हाला नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्तच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नक्कीच आता मात्र तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. काहीही झाले तरी कधीच आपण घाबरू नये, कधीच आपण नक्कीच रडू नये. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं जास्त गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर निश्चिंतच देतील. बाकी मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला शहाणपण लागते. प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबर असतील असे तर काही नाही. काही वेळा गैरसमज असे नाही, अर्थात गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे खरे हित मात्र लपलेले आहे. आणि मित्रांनो, झाडांवर बरीच फुले विराजमान होतात, काही अर्थात रमणीच्या केश कल्पात विराजमान होतात, काही देवादिकांच्या पाय नतमस्तक होतात तर काही पायदळी नक्कीच पडून मातीमूळ होतात. शेवटी ज्याचे त्यांचे प्रारब्ध असते हेच मात्र आम्हाला नक्कीच सांगायचे असते. म्हणून ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या तर प्रत्येक गोष्टी तुमच्या प्रारब्धानुसार अर्थात तुमच्या कर्मानुसार घडत आहेत. म्हणून प्रथम मात्र आपले कर्मच आपली खरी संपत्ती आहे. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही. नाती मनापासून जपले तरच आठवणी सुंदर आणि त्यात आपुलकी असेल तरच आपले जीवन सुंदर. बाकी वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.
कारण वेळ जर तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतील, आणि वेळ जर खराब असेल तर तुमचेही परके होऊन जातात. वेळच आपल्याला व परक्यांना, अर्थात आपल्यांची व परक्यांची, तुम्हाला मात्र ओळख करून देतात. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ तुम्हाला देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे मात्र पडू देणार नाही. समजून घ्या, नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो अथवा लांब, नेहमी आठवणीत राहणारं नक्कीच असावं. ऐशवेशी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही उत्तम असते, कारण यशाची व्याख्या प्रथम मात्र लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करीत असतो. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरी तुम्ही मात्र तुमच्या मनाची मनस्थिती कधीही ढासळू देऊ नका, कारण जितकं जास्त तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक ठेवाल, जितकं जास्त तुम्ही तुमच्या मनाला योग्य पद्धतीने ठेवाल, तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नक्कीच जाल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम नक्कीच तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. कारण प्रेमळ मित्रांनो, बस जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर हे गुरुमाऊली नक्कीच देणार. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्हाला भगवंतांची भक्ती करणे हे नक्कीच पूर्णत्व स्वीकार करावं लागेल. बस एवढंच. आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने समजून घ्यायचे आहे. भव्य विचार हे सुगंधासारखे असतात, ते पसरावे लागत नाही तर आपोआपच नक्कीच ते पसरत असतात, आणि ते भव्य विचार हे मात्र आपण प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या मनाने अजूनही निराश असाल तर प्रथम तुम्ही तुमच्या मनाने आता आनंदी व्हा, कारण जसे तुमचे मन असेल तसेच तुमचे हे आयुष्य असणार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे मात्र तुमचे राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आता तुम्ही नक्कीच स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बाकी प्रत्येक वेळेला रडणाऱ्यांचं सांत्वन करता येतं असं नाही, त्याची जाणीव रडणाऱ्याला नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं मात्र प्रत्येकाला वाटतं. समजून घ्या, नावामुळे आपण ओळखले जातो, पण तुम्ही तुमच्या स्वभावामुळे प्रत्येकाच्या आठवणीत राहतात. नात्यांची किंमत ही तर पैशाप्रमाणे मानली पाहिजे, कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे. बाकी आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहणे, इतरांनाही आनंदी ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. भगवंत म्हणतो, शरीर सुंदर असो किंवा नसो, पण तुम्ही मात्र तुमचे शब्द सुंदर नक्कीच ठेवायला पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना कधीही ते मात्र विसरत नाहीत. आणि जीव लावणारी माणसे बरोबर असली की वाईट दिवस सुद्धा आपल्यासाठी चांगलेच असतात. बाकी मित्रांनो, मला मात्र तीच नाती आवडतात ज्यात मीपणा नाही, आपलेपणा नक्कीच जास्त असतो. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य आपण आपले झुलत जावे. अश्रू असोत कोणाचेही आपणच विरघळून जावे, नसोत कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे होऊन जावे. कानाने ऐकले तर फक्त शब्दांचा आवाज येतो, पण जर तुम्ही तुमच्या मनाने ऐकाल तर तुम्हाला प्रत्येक शब्दांचा अर्थ देखील योग्य पद्धतीने समजू लागेल. बस एवढ्याच गोष्टी सत्य आणि खऱ्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही मात्र पूर्णत्व चिंता करू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणात गोष्टी नक्कीच तुम्ही गमावलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त गोष्टी आता नक्कीच तुम्हाला मिळून जातील. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये
भरपूर जास्त प्रमाणात पुढे जातो. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच ऐका. आणि इतका वेळ देऊन जरी तुम्ही आजचा हा संदेश ऐकला असाल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतली पाहिजे, ते म्हणजे काही ते आपले नाही आणि काही ते आपले राहणार नाही. बस एवढीच गोष्ट तुम्ही समजून घ्या. ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. कारण जो व्यक्ती कायमस्वरूपी स्वतःवरती विश्वास ठेवतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून हे त्याचे आयुष्य जगतो. बस मित्रांनो, आजचा हा संदेश जर आपण आपला किमतीचा वेळ देऊन पूर्ण ऐकलेली असाल तर नक्कीच मीही तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत जर अजूनही आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक जरूर करा. मित्रांनो, संदेशाला एक लाईक करून तुम्ही हा संदेश तुमच्या मित्रांकडे नक्की शेअर करा आणि प्रत्येक मामांच्या भक्तांकडे देखील आजचा हा संदेश आपण नक्की शेअर करावा, जेणेकरून प्रत्येकाला नक्कीच हे संदेश ऐकायला मिळतील. बस नक्कीच आपण एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि सदैव मामांच्या चरणी आपण नेहमी राहावे. धन्यवाद.